कासेगाव ते कराड 10 मिनिटाचा रस्ता आहे, पण आम्हाला ट्रॅफिकमुळे 1 तास लागला जायला तिकडे. इकडं गोलू साहेबांचं आवरायचं चाललंय. मी गोल्याला नवीन ड्रेस घातला आणि त्याला माहिती आहे नवीन ड्रेस घातला कुठं तर बाहेर जायचं असतंय, त्यामुळे तो लगेच गाडी जाऊन बसला बाहेर. गोलूचं आवरून झालं की लगेच आम्ही तिला पण आवरलं. मी तिला व्यवस्थित कपडे घातले, भांग पाडला, पावडर लावली, टिकली लावली आणि गोले आमचं बाहेर गुटमळत होता कवापासून जायचंय म्हणून. सगळ्यांचं आवरून झालं. बॅग मी दुपारीच भरून ठेवलेली आणि आम्ही निघालोय आता स्टँडवर कासेगावच्या. तर इकडं नुकताच पाऊस पडून गेला होता आणि आम्ही चाललोय चिखलात वाट काढत होता स्टँडवर. रोड कच्चा असल्यामुळे सगळीकडे डबरे आणि डबऱ्यात सगळीकडे पाणी साठलेलं आहे. कसं तर वाट काढत आम्ही स्टँडवर पोहोचलो आणि तुम्हाला कासेगावचं स्टँड दाखवते मी आज. तर ही असं स्टँड आहे कासेगावचं मोठंच्या मोठं. गोलू जरा हळूहळू चालतो त्यामुळे उशीर लागला त्यांना यायला आणि आम्ही त्याला पेरू घेऊन दिलता मी खायला, तर ते पेरू खायला लागलेले आणि बाबांकडे लगेच गेली, म्हटली मला काय तर चॉकलेट खायला घ्या. आता आम्ही हायवेला उभा राहिलो कराड गाडीची वाट बघत आणि एक गाडी आली पण ती कराडला जात नव्हती. दुसऱ्या गाडीला आम्ही बसलो आणि जागा पण मिळाली नाही बसायला, उपास राहिलो होतो. थोड्या वेळानं आम्हाला जागा मिळाली गाडीमध्ये. गाडी जराच पुढे गेली तेव्हा ट्रॅफिक लागलं आणि गोल्यानं गाडीत झोपायचा निर्णय घेतला. ट्रॅफिकमुळे गोलूची 1 तासभर चांगली झोप झाली आणि आम्ही कराडच्या स्टँडवर येऊन पोहोचलो. आम्ही याच्या आधी विटा गाडी लागली होती इथं, ती गाडी गच भरली होती म्हणून ती गाडी सोडून दिली आम्ही आणि दुसऱ्या गाडीची वाट बघायला लागलो. तर या गाडीला पण भरपूर गर्दी होती. कशी तर वाट काढत गाडीत चढलो आणि एका सीटवर जाऊन बसलो. अंधारात माझ्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली नाहीये, त्यामुळे मी व्हिडिओ करायचं टाळलं आणि विटा आल्यावरच डायरेक्ट चालू केला. विशाल न्यायला आलेला आम्हाला स्टँडवर आणि आम्ही घरी निघून गेलो.